बघा, आज समाजामध्ये मुलं आणि मुली यांचे संस्कार बिघडले. त्यांच्यावरती कानावरती मीराबाई, जनाबाई, सखूबाई यांचे विचार जर गेले तर त्यांचं जीवनाचं कल्याण होईल. मीराबाईला लहानमती आणि मीराबाईनं काय ठरवलं, वरात चालली होती. आईला विचारलं हे काय? म्हण ही वरात. वरात म्हणजे काय? लग्न करायचं, नवरा करायचा, पोरं होतील, मलाही नवरा करायचा. मग तिला काय केलं, कृष्णाची मूर्ती होती, हा तुझा नवरा. आणि तिनं संपूर्ण ठरवून टाकलं, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझा बंधू बहिणी चुलता कृष्ण माझा. आजही मानभाव पंथामध्ये किंवा जैन पंथामध्ये ज्या मुली असतात त्यांनी सर्वस्व जीवन कोण मानलेले? भगवंत. आज ह्या आपल्या खेड्यापाड्यामध्ये मुली काय करतात, आय लव यू, मी तुझ्यावर प्रेम करते. अरे तिच्यावर काय प्रेम करतो? ते नासकं शरीर आहे, नासकं प्रेम आहे. शाश्वत प्रेम कोणतं आहे? भगवंत. आणि भगवंतावर प्रेम करा. तर मीराबाईनं भगवंतावर प्रेम केलं, तिला विष दिलं, विषाचं अमृत झालं. आणि त्या मीराबाईच्या संगतीमुळं एक भंग्याचा मुलगा होता, तो सुद्धा बदलला, त्यांनी मीराबाईचे पाय धरले. आणि म्हणून चांगले विचार करण्याकरता चांगले संस्कार देणं गरजेचं आहे, तर जगाचं कल्याण होईल. तुम्ही वाईट संस्कार घेतले, तुमचं वाईट होणार आहे. म्हणून चांगलं करण्याकरता चांगलं वागा, चांगलं पहा, चांगलं राहा आणि सुसंस्कार घ्या. महत्त्वाचा विषय आहे. जय भैरवनाथ महाराज की.